वैकुंठवासी परमपूज्य गुरुवर्य कोंडाजी बाबा ढेरे शिक्षण संस्था वैष्णवधाम या ठिकाणी आयोजित आध्यात्मिक व शैक्षणिक बाल संस्कार निवासी शिबिरात आज हे 5वं पुष्प गुंफण्याचा योग मला आला आणि विशेषतः ज्यांच्या जन्मानं आणि ज्यांच्या कर्मानं ही भूमी पावन झालेली आहे ते वैकुंठवासी हरिभक्तीपरायण कोंडाजी बाबा ढेरे यांच्या भूमीमध्ये मला बोलण्याची संधी मिळते, माझं मनोगत व्यक्त करण्याची संधी मिळते। यापेक्षा जास्त ते सुख कोणतं? आणि याच अनुषंगानं या शिबिरामध्ये आई-बाप या विषयावर मी माझे विचार व्यक्त करण्यासाठी आपल्या समोर उभा आहे। आणि मला दिलेला विषय सर्वांना आवडीचा असणारा आई-बाबा आपल्या जीवनातलं अत्यंत महत्त्वाचं स्थान की ज्यांच्यामुळे आपण आहोत त्यांच्याबद्दल खरं बोलताना माझे शब्द तोटके पडणार आहेत, कमी पडणार आहेत। अशा त्या प्रथमतः माझ्या आई वडिलांना मनापासून मी अभिवादन करतो आणि माझ्या विषयाला सुरुवात करतो। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। मित्रांनो, आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव या तिघांना प्रणाम केल्यानंतर आपल्या ह्या तिन्ही व्यक्ती जर आपल्याला प्रसन्न झाल्या तर आपल्या जीवनामध्ये काही कमी पडणार नाही अशी जाणीव झाल्याशिवाय राहत नाही। मी शेवटच्या ज्या 2 वाक्य बोललो, मातृदेवो भव म्हणजे आई ही देवासमान आहे, पितृदेवो भव म्हणजे वडील देवासमान आहेत, आणि तिसरा नंबर आचार्य म्हणजेच गुरु देवो भव। आपल्या प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये या तिन्ही व्यक्तींना अनन्य साधारण महत्व आहे। परंतु आपला विषय आहे आई बाबा। गंमत अशी होते, प्रत्येकाच्या वेळेला म्हणजे प्रत्येक वेळेला आईचं गुणगान सगळेच करतात, आईविषयी सर्वच बोलतात, परंतु आई बरोबर संसारामध्ये रममान असलेल्या बापाचा उल्लेख मात्र कुणी लवकर करत नाही किंवा त्यांच्याविषयी जास्त बोलत नाही। आई निश्चितच घराचा कळस आहेच, आई निश्चितच घरातलं मंगलमय वातावरण करणारी महिला आहेच, आई खरंच घरामध्ये सुख निर्माण करणारी व्यक्ती आहेच, परंतु त्याचबरोबर आईच्या बरोबर बरोबरीने काम करणारे आपला बाप मात्र सगळीनं किंवा सगळ्यानं दुर्लक्षलेला आहे, त्याला त्यांच्याकडे जास्त लक्ष दिलं जात नाही। त्यासाठी मी एक पौराणिक काळातलं उदाहरण देतो। भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाल्यानंतर वसुदेव आणि देवकीला माहित होतं की आपला भाऊ म्हणजे कंस मामा आपल्या या 8व्या पुत्राचा सुद्धा वध करणार आहे, आणि म्हणून देवकीचा तो टाहो, देवकीचा ते ओरडणं की माझ्या 8व्या मुलाचा सुद्धा हा माझा भाऊ वध करणार आहे, तिचा टाहो निश्चितच योग्य आहे। आई म्हणून तिचं ओरडणं रडणं निश्चितच योग्य आहे, परंतु त्याचबरोबर भर पावसामध्ये गंगेला पूर आल्यानंतर सुद्धा त्या श्रीकृष्ण बाळाला टोपलीमध्ये घेऊन नदी पार करणारा वसुदेव मात्र कोणी लक्षात ठेवत नाही। म्हणजे देवकीला लक्षात ठेवतात, परंतु वसुदेवाला लक्षात ठेवायला लोक तयार होत नाही। कल्पना करा बाळांनो, जन्मतः ज्या भगवान श्रीकृष्णाला आई वडिलांना सोडावं लागलं आणि गोकुळात जावं लागलं, तुम्हा मुलांनाही मी मनापासून धन्यवाद देईन की सुट्टीचा काळ आहे, उन्हाळ्याची सुट्टी आहे, सगळी मुलं मजा करतायत, परीक्षा संपलेल्या होत्या, 1 मेला रिझल्ट लागलाय, थोडा आराम करावा, मामाकडे जावं, मामीकडे जावं, नातेवाईकांकडे जावं असं सगळ्यांना वाटत होतं, परंतु तुमच्या मनामध्ये असलेली उमेद, वडिलांनी आई वडिलांनी केलेला हट्ट, आणि त्यामुळे तुम्ही या उन्हाळी शिबिरामध्ये अध्यात्म क्षेत्रातील या शिबिरामध्ये तुम्ही सगळे सहभागी झालात, रात्रभर त्या वातावरणामध्ये राहताय।
खरोखर तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो. कारण असं आध्यात्मिक आणि शैक्षणिक क्षेत्र सुट्टीच्या काळात उपभोगणारे तुम्ही खरोखर भाग्यवान आहात. त्याचबरोबर दुसरं उदाहरण मी देईन रामायणातलं, की प्रभू रामचंद्रांना जेव्हा 14 वर्षाचा वनवास झाला, 14 वर्षाचा वनवास झाल्यानंतर माता कौशल्याचं रडणं बरोबरच आहे. ती आई आहे की माझ्या मुलाला आता 14 वर्ष वनवासाला जावं लागणार आहे. खरं म्हणजे काही दिवसानंतर अयोध्येचा राजा होणारा माझा मुलगा केवळ कैकेयीच्या हट्टापायी आणि राजा दशरथानं दिलेल्या वरामुळं त्यांना 14 वर्ष वनवासाला जावं लागणार आहे. कौशल्याचं रडणं बरोबरच आहे. पण त्याचबरोबर राजा दशरथाला का विचारताय? राजा दशरथ रामाचे वडील ज्यांनी राम राम म्हणत आपला श्वास सोडून दिला, मृत्यू स्वीकारला. मला सांगायचंय की केवळ आईचं गुणगान करू नका. आई बरोबर वडील, कारण आई आणि वडील ही संसार रूपी रथाची 2 चाकं आहेत. एक चाक जरी डळमळीत झालं तरी दुसरं चाक त्या रथाला यशस्वीपणे पुढे नेऊ शकत नाही. परंतु गंमत अशी आहे की वडिलांच्या बाबतीत वर्णन करताना पहिल्यापासूनच बाप म्हणजे निर्दयी, बाप म्हणजे ओरडणारा, बाप म्हणजे रागवणारा, बाप म्हणजे मारणारा, शिक्षा करणारा, अशाच प्रकारचं वर्णन ऐकायला मिळतं. काही झालं घरामध्ये, बघा घरामध्ये काही झालं तरी आई काय म्हणते? गप्प बस, तुझ्या बाबाला सांगेल. हे करू नको, तुझ्या आईला तुझ्या बापाला सांगेल. झाडावर चढू नको, बाहेर मुलांमध्ये जास्त खेळायला जाऊ नको, तुझ्या बापाला सांगेल. म्हणजे बापाचं असं चित्र आपल्या घरामध्ये निर्माण केलं जातं. मग मुलाच्या मनामध्ये असं चित्र तयार होतं की काय प्रत्येक गोष्टीला माझा बापच मला विरोध करतोय का? मग माझा खरोखर निर्दय आहे का? थोडा उशीर झाला मग मुलीला हो किंवा मुलाला विरोध हो. लगेच वडील विचारतात कुठे गेली होतीस? मुलाला विचारतात कुठं गेला होता इतका वेळ? म्हणजे असं विचारणारा बाप सुद्धा आता मुलांना पसंत पडत नाही. पण त्या विचारण्यामागं, तो विचार करण्यामागं त्यांची जी भूमिका आहे तो विचार आपण करीत नाही आणि आपल्या डोक्यामध्ये बसतं की माझा बाप रागीट आहे, माझा बाप मला जीव लावत नाही. मला जीव लावणारी एकच व्यक्ती आहे, ती म्हणजे माझी आई. नकळत तयार झालेलं हे वातावरण तुम्ही घराघरामध्ये बघा. मुलीचं लग्न होतं, मुलीला त्या हॉलमधून बाहेर गाडीमध्ये बसवण्यासाठी आई वडील नातेवाईक सगळे येतात. कल्पना करा, दृश्य बघा, तुम्ही अनुभवलं असेल. मुलगी ज्या वेळेला गाडीकडे जाते, नवऱ्यानं सजून आणलेल्या गाडीकडे जाते, त्यावेळेला आई मोठ्यानं हंबरडा फोडते. नातेवाईक मोठ्या रडायला सुरुवात करतात. बापही त्या गर्दीमध्ये असतो पण बाप रडत नाही. नकळत इतरांचं लक्ष जातं, सगळे रडतायत, काय बाप निर्दयी आहे? बापाच्या डोळ्यामध्ये साधा एक अश्रूचा थेंब नाही. बाप का रडत नाही? बापाला माहितीये मी रडलो तर सगळं घर रडणार आहे, सगळं कोसळणार आहे. पण तोच बाप ज्या वेळेला आपल्या मुलीचा हात आपल्या जावयाच्या हातात देतो आणि जावयाला सांगतो, बाळा माझं हृदय तुझ्या हातामध्ये देतोय, तिला जीवापलीकडे जीव लाव, तिला खूप जीव लाव, काही कमी पडलं तर मला सांग, पण हिला जीव लाव. गाडीमध्ये बसून जेव्हा बाप परत हॉलमध्ये येतो, सगळ्यांची देणी फटाफट देऊन टाकतो. मग स्वयंपाक करणाऱ्याचं असेल, मांडववाल्याचं असेल, ज्यांचं असेल सगळ्यांची देणी देतो. संध्याकाळी रात्री त्या बापाचा अनुभव घ्या. एकटाच आपल्या खोलीमध्ये रडणारा, उशीमध्ये तोंड खुपसून रडणारा बाप बघा. मोठ्यानं कोणाला आवाज येणार नाही याची काळजी घेत रडणारा बाप तो असतो की मी माझ्या मुलीला, जिला वयाच्या 18-20 वर्षापर्यंत सांभाळलंय, त्या मुलीला मी ज्याला ओळखत पण नव्हतो, काही दिवसच ओळखलंय आणि त्याच्या ताब्यात देऊन टाकलंय, असा तो बाप त्यावेळेला रडत राहतो. बाळांनो, आई आणि बापाचं हे वर्णन करत असताना निश्चितच ही दोन्हीही आपल्या कुटुंबातील अत्यंत महत्वाची स्थान आहे. एक छोटीशी कथा त्या निमित्तानं मी सांगणार आहे. दोघे नवरा बायको, बिचारा बाप एका कारखान्यामध्ये 15,000 ते 18,000 रुपयाच्या नोकरीवर काम करणारा.
आई कुठेतरी मजुरी करणारी, एक मुलगा आणि एक मुलगी. संध्याकाळी सगळे एकत्र जेवायला बसतात. संध्याकाळी सगळे एकत्र जेवायला बसतात. जेवता जेवता बाप विषय काढतो. मुलगी लहान आहे, मुलगा मोठा आहे. विषय काढतो, बाळांनो आता आपण तुम्ही शाळेत जातायत, एक हायस्कूल मध्ये जातोय, तुम्हाला भविष्यामध्ये काय व्हायचंय? तर मुलगा म्हणतो बाबा मला इंजिनियर व्हायचंय. मुलीला विचारतायत बाळा तुला काय व्हायचंय? आता 7वीत 8वीत शिकणारी ती मुलगी म्हणते बाबा मला डॉक्टर व्हायचंय. आता मोठा प्रश्न पडतो. बिचारी आई जेवता जेवता मध्येच थांबते, हातातला घास हातातच राहतो आणि विचार करते की माझ्या नवऱ्याला 16-17 हजार रुपये पगार आहे, थोडीशी शेती आहे 1-1.5 एकर, मी रोज लोकांच्या बांधावर कामाला आहे आणि मी या पोरांची स्वप्न कशी पूर्ण करणार? आईकडे मोठा प्रश्न निर्माण होतो की दोघांची स्वप्न मोठी आहेत, पण घरामध्ये उत्पन्नाचं साधन काय? जेवता जेवता थांबणाऱ्या बायकोकडे पाहून नवरा म्हणतोय तू काही काळजी करू नको, मी दोघांची व्यवस्था करीन, त्यांच्या मनाप्रमाणे त्यांना शिकवेन. बघता बघता मुलगा 12वी झाला आणि 12वीचा निकालात तो चांगले मार्क पडतात आणि मार्क पडल्यानंतर इंजिनिअरिंग कॉलेजचा प्रवेश सुरू होतो. आपल्याकडे पैसे नाहीये, पैसे खूप कमी आहेत, पण तरी देखील काही ना काही करून मुलाला पुण्यासारख्या कॉलेजमध्ये वडील त्याला प्रवेश देतात. 4 वर्षाचा डिग्री कोर्स पूर्ण होतो. IT मध्ये त्याला चांगली मागणी येते, नोकरी मिळते. पुण्यासारख्या शहरामध्ये नोकरी मिळते. जवळपास 5-7 लाखाची पॅकेज त्याला मिळतं त्या काळातलं. हे सगळं करत असताना मुलगी 10वी होते, 12वी होते, तिच्या शिक्षणाची धडपड चालू होते. तिच्यासाठी वडील प्रयत्न करतात. तिला PMA सारख्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळतो. तिला बघता बघता त्या मुलाला अमेरिकेवरून मागणी येते की तुला मोठं पॅकेज देतो, तू अमेरिकेला शिकायला नोकरीला. आणि हा मुलगा वडिलांची परवानगी घेऊन अमेरिकेला जातो. जवळजवळ 15-20 लाखाचं पॅकेज मिळतं. नंतर काही वर्ष नोकरी केल्यानंतर लग्न होतं. सुनबाई आणि मुलगा अमेरिकेला जातात. आई वडिलांना खूप आनंद होतो, पण त्यानंतरचा घटनाचक्र असा वेगळा घडत जातो. नोकरी मिळाल्यानंतर इकडे मात्र भयानक परिस्थिती होते. त्या बाबाच्या पत्नीला अचानक शारीरिक त्रास होतो. डॉक्टरकडे जातात. डॉक्टरकडे गेल्यानंतर सांगतात हिला रक्ताचा कॅन्सर झालेला आहे. आता रक्ताच्या कॅन्सर मधून आपल्या बायकोला वाचवायचं की मुलीचं अर्धवट राहिलेलं शिक्षण पूर्ण करायचं या विचारात असताना अपेक्षेपेक्षा कर्जबाजारी होऊन हा बाप भरपूर खर्च करतो, पण त्याला यश येत नाही. बायको त्याच्यामध्ये जाते, तिला मृत्यू येतो. आणि हे झाल्यानंतर तो मुलाला कळवतो बाबा तुझी आई नाही राहिली, तुझी आई नाही राहिली, शक्य झालं तर आईच्या अंत्यविधीला ये. उत्तर येतं बाबा मला या वेळेला काही शक्य नाही, तुम्ही विधी आटपून घ्या. मध्यंतरीचा काळ जातो. बाबांची बायको गेलेली असते, मुलगी शहरामध्ये शिकत असते, बाबा एकटेच असतात. त्यानंतर प्रश्न निर्माण होतो, मुलीच्या शिक्षणासाठी पैसा हवा असतो. म्हणून मुलाला ते पत्र लिहितात, बाबा किंवा फोन करतायत बाळा थोडेफार पैसे पाठव, दिदीला फी भरायची आहे. पण मुलाकडून मात्र पैसे येत नाही. आईला वाचवण्यासाठी सुद्धा पैसे येत नाही. आणि एक दिवस अशी एक घटना घडते. त्या मुलालाच एक दुर्धर असा रोग होतो. जवळ असलेला सगळा पैसा तो अमेरिकेमध्ये खर्च करतो, परंतु बरा होत नाही. आणि मग तो बायकोला घेऊन पुन्हा आपल्या मायदेशी येतो. एका हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होतो. बापाला याची कल्पना असते. ऍडमिट झाल्यानंतर डॉक्टर सांगतायत अरे तू अमेरिकेवरून आलेला आहे, तरी तुझ्यावर उपचार झालेला नाही, मी मात्र यशस्वी उपचार करणार आहे, काळजी करू नको. पण त्यासाठी जवळपास 6 ते 7 लाख रुपये खर्च येणार आहे. हा विचार करतो, मी आतापर्यंत जेवढं कमावलं होतं ते सगळं अमेरिकेमध्ये घालवलंय. आता माझ्याकडे एवढे पैसे नाही, जास्तीत जास्त 1-1.5 लाख रुपये असतील. प्रश्न पडला आता बापाकडे कसे पैसे मागायचे? बापाला आतापर्यंत आपण मदत केलेली नाही, बापाकडे पैसे मागायचे कसे? डॉक्टरांनी सांगितलं जोपर्यंत तू पैसे भरत नाही तोपर्यंत तुझ्यावर उपचार मला करता येणार नाही. बापाला ही हकीकत कळते. बापाला हकीकत कळल्यानंतर बाप
आपल्याकडे आहे नाही ते, ती सगळी रक्कम गुपचूपपणे ते हॉस्पिटलमध्ये आणून भरतात आणि हॉस्पिटलमध्ये आणून भरल्यानंतर उपचार चालू होतात. डॉक्टर त्याला सांगतात, अरे बाबा तुझे उपचार करायला मी सुरुवात करतोय, मला पैसे मिळाले. कोणाकडून मिळाले विचारल्यावर सांगतात, तो कोणतरी एक व्यक्ती आहे त्याने ते पैसे भरले. उपचार यशस्वी होतात. उपचार यशस्वी झाल्यानंतर यामध्ये 1 ते 1.5 महिन्याचा कालावधी जातो. मुलगा बरा होतो. मुलगा डॉक्टरांना भेटायला जातो आणि डॉक्टरांना विचारतो, ते बाबा कोण आहे, कोणत्या बाबांनी कोणत्या व्यक्तीने माझे पैसे भरले ते मला सांगा. म्हणले, बाळा 1-1.5 महिना झालाय तो बाबा समोरच्या मंदिरामध्ये, विठ्ठल रुक्माईच्या मंदिरामध्ये बसलेला आहे आणि सारखा मंदिरातील त्या विठ्ठल रुक्माईच्या पायरीवर डोकं ठेवून म्हणतोय, बाबा काही कर, विठ्ठला काही कर, पण माझ्या मुलाला चांगलं कर. 1.5 महिना झालाय, काय खातोय काय पितोय काय माहित नाही. मुलगा धावत धावत तिथे गेला. धावत गेला, पाहिलं तर साक्षात माझे वडील, ज्यांच्यासाठी मी काहीच करू शकलो नाही पण ज्यांनी माझ्यासाठी भरपूर काही केलं, तो माझा बाप विठ्ठल रुक्माईच्या चरणावर डोकं ठेवून मुलाच्या जीवनाची भीक मागतोय. आणि मग त्या मुलानं पटकन आपल्या बापाला कडकडून मिठी मारली आणि सांगितलं, बाबा मी चुकलो, मी तुमच्याबरोबर असं वागायला नको होतं, चुकलो. सांगायचा मतीचा अर्थ बाळांनो असा आहे की जीवनातील आई आणि वडील हे आपले खरे दैवत आहे, खरे देव आहे. पंढरपूरला जसं विठ्ठल आणि रुक्माई यांचं आपण दर्शन घेतो, तसेच आई वडील म्हणजेच आपल्या घरातील, आपल्या पंढरपूर मधील हे विठ्ठल रुक्माई आहे. त्यांच्याच मुळे हे सुंदर असं जग आपल्याला बघायला मिळालंय. सुंदर असं जग आपल्याला बघायला मिळालंय. आपण जगतोय आयुष्य हे केवळ त्यांच्याच मुळे. आणि म्हणून जीवनामध्ये ह्या 2 व्यक्तींना कधीही विसरायचं नाही. छत्रपतींचा हा आपला तालुका, जन्मभूमी, शिवभूमी, या भूमीमध्ये ज्या राजांनी सगळ्या लोकांना एकत्र करून हिंदवी स्वराज्य स्थापन केलं, त्याच शिवभूमीमध्ये आपल्या वृद्धाश्रमांची संख्या वाढत चालली. जवळ 6 ते 7 वृद्धाश्रम आपल्या तालुक्यामध्ये आहे. सांगायचा मुद्दा की ज्या श्रावण बाळानं आपल्या आई वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी कावड तयार केली, एका टोपलीमध्ये वडिलांना बसवलं, दुसऱ्या टोपलीमध्ये आईला बसवलं आणि ती कावड खांद्यावर घेऊन आईला आई वडिलांना काशीला घेऊन चाललाय, तो श्रावण बाळ आता आपल्याला बघायला मिळेल का, हा मोठा प्रश्न निर्माण होतोय. कारण मुलं आई वडिलांची आज्ञा देखील पाळायला तयार नाही. तुमच्याकडून ही चूक निश्चित होणार नाही, कारण तुम्ही अशा भूमीमध्ये काम करताय, तुमच्याकडून ही चूक होणार नाही. पण खऱ्या अर्थानं श्रावण बाळांची गरज आज निर्माण झालेली आहे. बाळांनो, हे सगळं सांगत असताना अजून एक कथा मी तुम्हाला सांगणार आहे की ती आई कुकरची जास्त शिट्टी झाली म्हणून धावपळीत किचन मध्ये जाते आणि किचन मध्ये जाताना पाय घसरतो. कुकरची शिट्टी किंवा गॅस बंद करण्यापूर्वीच ती खाली पडते आणि कमरेचं हाड मोडतं. कमरेचं हाड मोडल्यानंतर वय जास्त झालेलं आहे, 70-72चं वय आहे. आणि या सगळ्या घटना मी खऱ्या घटना आहेत, या कोणत्याही कथेतल्या घटना नाहीत. आणि मोडल्यानंतर तिचं ती विवळणं, ओरडणं सुरू होतं आणि ओरडणं सुरू झाल्यानंतर डॉक्टरांकडे जायचंय म्हणून डॉक्टरकडे नेतात. 3 मुलं, 1 मुलगी आणि नवरा, एवढा मोठा प्रपंच. डॉक्टरांकडे गेल्यानंतर डॉक्टर म्हणतात पहिलं ऑपरेशन करावं लागेल, कारण कमरेचं हाड मोडलेलं आहे, मणक्यालाही त्रास झालेला आहे, हे करावं लागेल. त्यावेळेला सांगितलं कमीत कमी 8 लाख रुपये खर्च येईल. सगळी मुलं एकमेकाच्या तोंडाकडे पाहत आहेत, सगळे चांगल्या स्थितीत नोकरीला आहेत, पण एकमेकाच्या तोंडाकडे पाहत आहेत. ते म्हणतात बाबा आपण निर्णय घेऊया, पण आता आईला घरी घ्या आणि मग आपण निर्णय घेऊ. यापेक्षा चांगल्या हॉस्पिटलमध्ये जागा मिळते का ते पाहूया. मग अशा पद्धतीने पुन्हा आईला घरी आणतात आणि घरी आणल्यानंतर सगळे जेवायला बसतात. जेवता जेवता बापाच्या तोंडात 2 घास जातात. 3ऱ्या घासाला बाप सगळ्या थोरल्या मुलाला विचारतायत, बाळा मला वाटतं तुम्ही विसरले असाल म्हणून आठवण करून देतोय, आपल्याला तुझ्या आईला चांगल्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करायचंय, काय करायचं. मोठा मुलगा म्हणतोय बाबा बघा आता काय खर्च करून उपयोग होणार आहे का. आईचं वय 73 आहे, कमरेचं हाड मोडलेलं आहे,
मणक्यालाही त्रास झालाय, काय उपयोग होणार आहे का? नाहीतरी आईचं वय झालेलंच आहे. असं म्हटल्यानंतर बापाच्या हातातला घास तसाच ताटामध्ये पडला आणि बाप म्हणायला लागला, अरे म्हणजे आपण आपल्या आईला, तुमच्या आईला मरेपर्यंत कोणताही उपचार न करता असंच ठेवायचं का? नाही, तसं माझं म्हणणं नाही. मुलगा म्हणायला लागला, तसं माझं म्हणणं नाही, पण उपयोग काय? जर ऑपरेशन, कारण डॉक्टर सुद्धा खात्री द्यायला तयार नाही, जर आपण एवढा खर्च करून कर्ज काढून खर्च केला आणि उपयोग नाही झाला तर, म्हणून म्हटलं. मग बाळानं सांगितलं, अरे बाळा, तुला आठवत नसेल किंवा आठवणार नाही, तुझ्या वेळेला आई ज्या वेळेला डिलिव्हरीसाठी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केली त्यावेळेला डॉक्टरने सांगितलं होतं, एक तर आई वाचेल किंवा मुलगा वाचेल, तुम्हाला दोघांपैकी कोणाला वाचवायचंय ते सांगा. तर सगळे नातेवाईक म्हणत होते, जाऊ द्या, ते काय अपत्य असेल ते गेले तरी चालेल, पण आमच्या आईला वाचवा, आमच्या पत्नीला वाचवा, सगळे सांगत होते. आणि ज्या वेळेला डॉक्टरांनी त्या पत्नीला ही हकीकत सांगितली की दोघांपैकी कोणतरी एकच वाचणार आहे, तुम्हाला काय हवंय? ते म्हणले, काय नाही, मी गेले तरी चालेल, माझ्या बाळाला वाचवा. बघा, ती आई असते, ती आई असते. ती आई म्हटली, मी गेले तरी चालेल, पण माझ्या बाळाला वाचवा. ही हकीकत बापाने ज्या वेळेला मुलाला सांगितलं, अरे जर त्यावेळेला त्या माऊलीने सांगितलं असतं की मी नाही, मुलगा गेला तरी चालेल, पण मला वाचवा असं जर म्हटली असती तर चाललं असतं का? परिस्थिती इतकी गंभीर झालेली आहे की मुलं आई वडिलांकडं अशा पद्धतीनं लक्ष द्यायला तयार नाहीत. त्यांनी केलेल्या कष्टाचं अजिबात ते आठवण काढायला तयार नाहीत. दुसऱ्या मुलानं तेच उत्तर दिलं. तिसऱ्या मुलानं सांगितलं, कुठून पैसे देऊ? माझ्या मुलीचं ऍडमिशन आहे, मला जवळपास 1-1.5 लाख रुपये फी भरायची आहे, मला बँकेतून कर्ज काढावं लागणार आहे, आणि मग मी कुठून पैसे देऊ? भीक मागू का? वडिलांना नको तशी उत्तरं ह्या मुलांनी दिली. सांगायचा मतीचा अर्थ आहे की ज्या वेळेला आपल्याला प्रसंग दिसतो त्यावेळेला फक्त आपण आणि आपणच दिसतो, इतर दिसत नाही. बाळांनो, जीवनामध्ये तुमच्या सुद्धा असे असंख्य प्रसंग येणार आहे, असंख्य प्रसंग येणार आहे, परंतु तुमच्यावर अध्यात्माचा हा पगडा आहे, शैक्षणिक गोष्टींचा पगडा आहे, आणि आई वडील हे खऱ्या अर्थानं आपलं दैवत आहे. आपल्याला माहिती आहे, ज्ञानेश्वर माऊली, त्यांच्या वडिलांचं नाव विठ्ठलपंत, आईचं नाव रुक्माई. कल्पना करा, ज्या वेळेला मुलांचा स्वीकार करायला हे तयार होईना त्यावेळेला देहांत प्रायचित्त घेण्याची तयारी या आई वडिलांनी घेतली. मुलांसाठी देहांत प्रायचित्त, जलसमाधी घेण्याचा विचार विठ्ठलपंतांनी आणि रुक्माईंनी घेतला. म्हणजे मुलांसाठी काहीही करणारे आई वडील आज समाजामध्ये आहेत. स्वतःचा सुखाचा कधी विचार करत नाही. एक मुलगा लाडत आईला म्हणायला लागला, म्हणतात आई थोर तुझे उपकार, आई तुझे उपकार मला फेडायचे, आता मी मोठा झालोय, मला भरपूर पगार आहे, तू सांग तुझे उपकार मला फेडायचे. ठीक आहे बाळा, तू काही माझे उपकार फेडू शकणार नाही, पण तुझी इच्छाच आहे तर उपकार फेड. म्हणले काय कर बाळा, तू आलाय, आता शहरातून आलाय, आज माझ्या शेजारी तू झोप. आणि मुलगा आपल्या आईच्या शेजारी झोपतोय. थोडा वेळ झाल्यानंतर आईने सांगितलं, बाळा मला तहान लागली, थोडं पाणी दे. मुलगा घाईघाईने उठला, घरातून पाणी आणलं, आणि पाणी आणल्यानंतर आईने सहज जाणून बुजून त्या ग्लासला धक्का दिला आणि सगळं पाणी त्या बिछाण्यावर पडलं. बिछाना ओला झाला. मुलानं तेवढं पुसून घेतलं, पुन्हा त्या ओल्या त्याच्यावर काहीतरी अंतरलं, पुन्हा झोपला. थोडा वेळ अजून जाऊन दिला. आईला पुन्हा ठसका आल्यासारखं आईने केलं. आई म्हणायला लागली, अरे बाळा लई आज ठसका लागतोय, मला पाणी दे. म्हणून पुन्हा तो पाणी आणायला गेला. पाणी आणलं. आईने पहिल्यासारखंच केलं, मुद्दाम करायचं होतं, कारण आईचे उपकार फेडायला निघाला होता. पुन्हा ते ग्लास सांडवलं, पुन्हा बिछाना ओला झाला. आणि मग पुन्हा ओला झाल्यानंतर त्यानं पुन्हा त्याच्यावर काहीतरी अंतरलं आणि शेजारी झोपला. आणि तिसऱ्या वेळेला ज्या वेळेला आईनं पुन्हा उठवलं, तो ओरडला. तो ओरडला, आई काय आहे तुझं, कुठेतरी डोळा लागतोय आणि तू मला उठवते, मला झोपू दे, मला उद्या परत सकाळच्या पहिल्याच गाडीने जायचंय. आई म्हणाली, अरे तू माझे उपकार फेडायला निघालाय ना, आणि हे काय चाललंय? म्हणले आई, 2-3 वेळा तू माझं पाणी सांडवलंय, बिछाना ओला केलाय. म्हणली बाळा तुला नाही आठवायचं,
तू लहान होतास ना, कुठेतरी रांगायला लागला होता, सरकायला लागला होता, त्यावेळेला तुझी बाळूत तुला गुंडाळलेले कपडे कितीतरी वेळा ओली व्हायची आणि त्या ओल्या कपड्या जाग्यावर मी स्वतः झोपायचे आणि तुझ्यासाठी सुका बिछाना म्हणजे जिथं काहीतरी कोरडा कपडा टाकून मी त्याला त्या कोरड्या कपड्यावर झोपवायची आणि मी स्वतः तू ज्या ठिकाणी ओलं केलेलं आहे त्या ओल्या जागेवर मी झोपलेले. आणि तू मात्र आता म्हणतोय आई तुझे उपकार मला फेडायचे. तू काय उपकार फेडणार आहे? कल्पना करा. अरे ज्या वेळेला आईच्या पोटामध्ये आपण स्थान मिळवतोय तेव्हापासून जन्माला येईपर्यंत नुसती कल्पना करा. 9 महिने 9 दिवस कशा प्रकारच्या यातना त्या माऊली सहन करत असतात. प्रत्येक गोष्ट खाताना सुद्धा विचार करते, पाय टाकताना देखील विचार करते, चालताना विचार करते. हे खाऊ नको, ते खाऊ नको, घरामधून सगळ्या गोष्टींचा भडीमार चालू असतो. ह्या गोष्टींचा नुसतं विचार करा की आईनं आपल्यासाठी काय काय केलेलं आहे. एवढंच नाही, आपल्यातला अर्धा श्वास त्या माऊलीनं आपल्याला दिलाय. गर्भामध्ये असताना अर्धा श्वास आपला दिलाय, अर्ध जेवण आपलं आईनं पोटामध्ये आपल्याला दिले. कोणाच्या जीवावर आपण पोटामध्ये 9 महिने 9 दिवस जगलोय हा विचार आपण कधीच करत नाही. आणि मग असंख्य अशा वेदना सहन करून 9 महिने 9 दिवसानं ज्या वेळेला या नवीन जगामध्ये आपण येतोय, अरे त्या त्रासाची आपण कुठेही कल्पना करू शकत नाही. आणि त्याच आईसाठी त्या आईला आपण कशाही पद्धतीनं बोलण्याचा प्रयत्न करतो. एका मुलाचं एका मुलीवर प्रेम बसलं आणि मुलीनं सांगितलं खरोखर तुझं माझ्यावर प्रेम आहे ना, मग माझ्यासाठी एक गोष्ट कर, तुझ्या आईचं काळीज मला आणून दे. तो इतका वेळा पिसा झालेला होता. ही गोष्ट असेल, खरी असेल, खोटे असेल, परंतु एका मुलीसाठी वेळा झालेला मुलगा हो म्हणजे मी या आईचं काळीज तुला आणून देतो, काही काळजी करू नको, पण माझ्याशिवाय तू कोणाबरोबर लग्न करायचं नाही. आणि असा हा वेडा झालेला मुलगा धावत पळत घरी येतोय. आई झोपलेली असते, दुपारची वेळ आहे. वर्णन केलेल्या कथाकारानं ती कथा लिहिलेली आहे. आईच्या छातीमध्ये सुरा खुपसतोय, आईचं रक्ताळलेलं काळीज बाहेर काढतोय. बघा, जी आई आपल्यासाठी एवढं करते त्याच आईला मारण्यासाठी सुद्धा आजचे सुपुत्र कशा प्रकारे तयारी करताय. आणि काळीज घेतलेला तो मुलगा धावपळ करीत पुन्हा मुलीकडे पळत येतोय. मागं पाहतोय, पुढे पळतोय, मागं पाहतोय, पुढे पळतोय. ठेस लागते, धाडकन जमिनीवर पडतोय. हातातलं काळी जमिनीवर पडतंय. काळजातून आवाज येतोय, बाळा तुला लागलं तर नाही ना. हे आईचं हृदय आहे, हे आईचं प्रेम आहे. काळजातून उत्तर येतंय, आवाज येतोय, बाळ तुला लागलं नाही ना. कल्पना करा, ज्या माता माऊलीनं, ज्या आई वडिलानं आपल्याला लहानचं मोठं केलंय. लहान असतानाच बघा, घरामध्ये मुलगा जन्माला येऊ किंवा मुलगी जन्माला येऊ खूप आनंद होतो आई वडिलांना. काही घाईने संपूर्ण गावामध्ये पेढे वाटणारे आई वडील आपण पाहिलेत. लहानपणी मुलगी जर जन्माला आली, लक्ष्मी आली, लक्ष्मी आली म्हणून आनंद व्यक्त करणारे आई वडील आपण पाहिले. मुलगा जन्माला आल्यानंतर आनंदाचा तर पारावारच नाही. मग तो मुलगा थोडा रांगायला लागला, भिंतीला पकडून चालायला लागला, तरी देखील बाप आपल्या सायकलवर त्याला पुढे बसवून कुठेतरी बाजारात मिळणारा 10-20 रुपयाचा चष्मा डोळ्यावर घालून गावातून फेर फटका मारून आणतो. कधी कधी हाच बाप आपल्यासाठी घोडा होतो. हा बाप आपल्या घरामध्ये घोडा होतो, आपण त्याच्या पाठीवर बसतो आणि बाप सुद्धा घोडा घोडा करत घरामध्ये गिरक्या मारायला सुरुवात करतो. तोच बाप आपल्यासाठी हत्ती होतो. हाताची सोंड तयार करतो, आपल्या मागं घरामध्ये गोल गोल फिरतो. काही अपेक्षा नाही त्या बापाला की माझा मुलगा माझी मुलगी मोठी झाल्यानंतर मला सुंदर असं जीवन देईल, मला सुखी ठेवी, आनंदी ठेवी. अजिबात काही अपेक्षा नाही. हे सगळं निरपेक्ष हेतूने ते करत असतो. आणि मी नेहमी म्हणतो, भगवद्गीतेमध्ये खूप सुंदर श्लोक आहे, कर्मण्यवाधिकारस्तु मा फलेषु कदाचन. कर्म करीत राहणारे आई आणि वडील हे दोनच व्यक्ती आपल्या जीवनातल्या खऱ्या आहेत. तेच आपल्यासाठी सुख आणि दुःख तेच आहेत. बाकीची नाती फक्त जोडलेली आहेत. त्या नात्यांचा आपल्या जीवनामध्ये काही उपयोग नाही. आणि म्हणून भविष्यामध्ये ज्या वेळेला तुम्ही
योग्य व्यवसायामध्ये जाल, तुमच्या जीवनामध्ये एखादी सहचारिणी येईल, त्यावेळेला हे लक्षात ठेवा की ज्यांच्यामुळे मी इथं जगामध्ये आहे, ज्यांच्यामुळे मी मोठा झालोय, ज्यांनी आपल्या हाडाची काढं करून आपल्याला शिकवलंय, उपाशी राहिलेत, आपली फाटलेली बनेल शर्टामध्ये लपवून लोकांना न दाखवता आपल्यासाठी राब राब राबलेत, त्या आई बापांना आपण कधी विसरायचं नाही. आणि जीवन जगत असताना बाळांनो काही गोष्टी निश्चित ध्यानात ठेवा. त्यामध्ये पहिली गोष्ट आहे पहा, पहिली गोष्ट आहे आंबेगाव तालुक्यातील परदेशी मालांवर बहिष्कार घालणारे बाबू वेणू. बघा देशप्रेम, बाबू वेणू की आमची परदेशी माल विकू देणार नाही, स्वतःच्या जीवाची पर्वा न करताही, स्वतःच्या जीवाची पर्वा न करताही मालगाडी खाली स्वतःला बलिदान करणारे बाबू वेणू आपल्याच तालुक्याजवळचे आहे. बनायचं असेल तर बाबू वेणू बना. स्वदेश प्रेम ठेवा. धर्मनिष्ठा पहा, धर्मनिष्ठा ती आहे संभाजी राजांची. औरंगजेबानं अनेक लालच दाखवली, तू फक्त मुसलमान हो, माझं राज्य तुला देईल, माझी मुलगी तुला देईल. पण त्यांनी काय स्पष्ट शब्द सांगितलं, माझ्या शरीराचे तुकडे तुकडे जरी केले तरी मी माझा धर्म बदलणार नाही, मी माझा धर्म बदलणार नाही. ही धर्मनिष्ठा बाळगणारे संभाजी राजे होण्याचा प्रयत्न करा. बाळगून त्याचबरोबर ध्रुव बाळ, वडिलांच्या मांडीवर बसलेला ध्रुव बाळ, की ज्याला आईनं मांडीवरून ढकलून दिलं, पण मांडीवरून ढकलून दिल्यानंतर सुद्धा ध्रुव बाळानं काय विचार केला की मी असं एक जागा, ही अशी जागा निश्चित करीन की ज्या जागेवरून मला कुणीही ढकलू शकणार नाही. आणि असा हा ध्रुव बाळ जगामध्ये अशा ठिकाणी जाऊन बसला की त्याला तिथून कुणीही उचलू शकलं नाही. त्याचप्रमाणे भक्त प्रल्हाद बना. राक्षस कुळामध्ये जन्माला आलेला भक्त प्रल्हाद, पण नेहमी नामस्मरण करायचा, नारायण नारायण, परमेश्वराचं नामस्मरण करायचा. हिरण्यकश्यपूला वाटायचं हे काय कार्ट माझ्या पोटी जन्माला आले, माझ्या पोटी जन्माला आले आणि माझ्या दुश्मनाचं नाव घेते, नारायण नारायण म्हणते. वडिलांनी किती प्रयत्न केला त्याला मारायचा, उकळत्या तेलाच्या कढईत टाकलं, फक्त याच्या तोंडातून यायचं नारायण नारायण. डोंगरावरून कलेलोट केला, फाशी देण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याला काही झालं नाही. असा ध्येयनिष्ठ बना की नाही, मी जे करतोय ते योग्य आहे, मी चुकीचं ऐकणार नाही, चुकीचं ऐकणार नाही, चुकीचं करणार नाही. भक्त बनायचं असेल तर भक्त प्रल्हादासारखं बना. त्याचप्रमाणे राजा हरिश्चंद्र की ज्यांनी भल्या पहाटे विश्वामित्राला शपथ आपलं सगळं राज्य बहाल केलं, स्वप्नामध्ये बहाल केलं. आणि सकाळी ज्यावेळेला विश्वामित्र आले आणि म्हणाले दान दे ग माई, दान दे ग माई असं म्हटल्यानंतर राजा हरिश्चंद्र विचार करायला लागला की मला पहाटे स्वप्न पडलं होतं आणि ते स्वप्नामध्ये मी माझं राज्य सगळं विश्वामित्राला दिले. घाईघाईने त्यांनी तारामती, त्यांच्या बायकोचं नाव तारामतीला बोलावलं आणि सांगितलं अगं मी पहाटे मला स्वप्न पडलं होतं, स्वप्नामध्ये मी सगळं राज्य बहाल केले. आणि ते विश्वामित्र आले, बायकोला अंगावर कपड्यानिशी आणि मुलगा रोहिदास यांना बरोबर घेऊन आपले राजा हरिश्चंद्र बाहेर निघाले. म्हणजे शब्दासाठी जागणारे राजा हरिश्चंद्र बनायचं असेल तर राजा हरिश्चंद्रासारखे बना. कल्पना करा रामायणातला प्रसंग, कैकेयीच्या हट्टापायी प्रभू रामचंद्राला 14 वर्षाचा वनवास भोगावा लागला. लक्ष्मणाचा काही दोष होता का? पण असे बंधू बना, असा भाऊ बना. नाही तर आता आपण भाऊ पाहतोय, दोघा भावांमध्ये भांडणं होत आहे. लक्ष्मणाचा काही विषय नव्हता, त्याला काय वनवास नव्हता, पण प्रभू रामचंद्राला वनवास झाल्यानंतर लक्ष्मण सुद्धा भावाबरोबर वनवासाला निघाले. भाऊ बनायचा असेल तर असं बना. सीतेलाही वनवास सांगितलेला नव्हता, अशी पत्नी बना, सीतेसारखी पत्नी बना की जिकडं माझे प्रभू रामचंद्र असतील तिकडं मी जाईल, तिकडं मी असेल. बनायचं असेल तर सीतेसारखी पत्नी बना. आणि त्याचबरोबर उल्लेख रामायणामध्ये सुद्धा जास्त होत नाही. लक्ष्मणाची पत्नी उर्मिला पतीला अजिबात विरोध केला नाही. एखादी पत्नी काय म्हटली असती, तुम्ही कुठे चाललेत वनवासाला, तुमचा काय संबंध आहे, तुमचा काय संबंध आहे, वनवास प्रभू रामचंद्राला झालाय आणि तुम्ही कुठे निघाले. उर्मिलाने एक शब्द बोलली नाही. आणि ती ज्या ठिकाणी होते रामायणामध्ये असंच वर्णन आहे
एका ठिकाणी उभी राहिली म्हणतात तशीच उभी राहिली, विरोध केला नाही. त्याही पेक्षा राजा भरत, बंधू भरत, कारण एका भावानंतर आपल्याला ती जागा कशी मिळेल म्हणून धावपळ करणारा भाऊ आपण पाहिलाय. पण भरतानं आईच्या सांगण्यावरून गादीचा स्वीकार केला नाही. भरतानं काय सांगितलं, आई मी गादीवर बसणार नाही. चित्रकूट पर्वताजवळ गेला, भावाच्या पादुका, प्रभू रामचंद्राच्या पादुका आणल्या आणि त्या सिंहासनावर ठेवल्या. बाळानं बनायचं असेल तर बंधू भरतासारखं बना, बनायचं असेल बंधू लक्ष्मणासारखं बना, बनायचं असेल तर सीतेसारखी पत्नी बना. अशा अनेक घटना आपल्याला आहे. जीवन खूप अमूल्य आहे, खूप सुंदर आहे. सुंदर बना, जीवन अमूल्य आहे. आपल्यापासून कोणालाही त्रास होणार नाही असं वागा आणि आपल्या आई वडिलांची सेवा करा असं मी सांगतो. आणि यानंतर माझ्या ह्या विचारांना पूर्ण विराम देतो.